नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश कोते आणि ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत धुळे जिल्ह्यातील एक अतिशय जुना पण दुर्लक्षित झालेला किल्ला म्हणजे लळिंग किल्ला. आजच्या या भटकंतीमध्ये माझ्यासोबत माझे खास मित्र दिनेश भाऊ सहभागी झाले आहे. नमस्कार. आज महेश भाऊला खूप गड किल्ले फिरायची आवड आहे. आणि आज महेश भाऊसंग आम्ही पण आज आलो आहे गड किल्ले फिरायसाठी. तसा हा किल्ला इतिहास, युद्ध आणि स्वराज्याच्या आठवणी जपून उभा आहे. चला तर आपण या किल्ल्याबद्दल सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊ. या लळिंग किल्ल्यावर पाहण्यासाठी प्रमुख ठिकाणे आपल्याला भरपूर आहेत. या किल्ल्यावर आज पण आपल्याला तटबंदी, बुरुजांची इमारतींचे अवशेष बघायला मिळतात. तसेच या किल्ल्यावर जुने दगडी दरवाजे आजही आपल्याला दिसतात. या दरवाज्यांवर केलेली बांधकाम शैली अभ्यासासारखी आहे. तसेच या किल्ल्यावर काही गुफाही आढळतात. या गुफांमध्ये किंवा याचा पूर्वीचा वापर सैनिकांसाठी निवाऱ्यासाठी केला जात होता. तसेच या गडावर पाण्याचे लहान टाके, छोटी देवाचे मंदिरे आपल्याला बघायला मिळतात. चला तर आपण या किल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. नाशिक आग्रा महामार्गावरील बागलाण आणि खानदेशाच्या सीमेवर असलेल्या भामीर किल्ल्यानंतर लळिंग किल्ला हा खानदेशातील सर्वात उंच किल्ला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक हा किल्ला मध्ययुगीन काळात खानदेशची राजधानी होता. धुळे शहरापासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या लळिंग गावात हा किल्ला त्याच्या अवशेषांनी समृद्ध आहे आणि तसेच महामार्गाजवळ असल्याने हा किल्ला अर्ध्या दिवसात सहज पाहून होतो. हा दुर्ग माची आणि बाले किल्ला अशा दोन भागात विभागलेला आहे. मुंबई आग्रा महामार्गाजवळून लळिंग गावात जाण्यासाठी रस्ता आहे. गावात जाण्या अगोदर नवीन पायऱ्या बनवून गड चढण्यासाठी सोपा पायरी मार्ग बनवलेला आहे. या सुरू होणाऱ्या पायरी मार्गाजवळ आपण आपले वाहन लावू शकतो व तेथून वर जाऊ शकतो. त्यासोबतच गडावर पाण्याची सोय नसल्याने ट्रेक सुरू करण्यापूर्वी पुरेसे पाणी स्वतःसोबत ठेवावे. पूर्व पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यांवर किल्ले लळिंग वसलेला आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर म्हणजेच 1950 फूट इतकी आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झालेली आहे. हा किल्ला 13व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी या किल्ल्यावर राज्य केले. दुर्ग स्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. अ, खूप थकवणारा प्रवास आहे हा. कारण भरपूर दिवसानंतर मी आज ट्रेकिंगला आलो आहे आणि हा फेब्रुवारी महिना लागला आहे. त्यात थोडंसं आभाळ आणि धुकट वातावरण असल्यामुळे जास्त दम लागतोय आणि खानदेशात असल्यामुळे इकडं थोडे टेम्परेचर वगैरे जास्त असतं. तर आम्ही लवकर ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. हा गड तसा छोटासा आहे पण भरपूर दमछाक होती. आपण वर काही अंतर पायी चालल्यावर आपल्याला वाटेत 4 ते 5 कातळात कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहा या गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात. साठवण्यासाठी व राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. इथून डाव्या बाजूचा रस्ता हा तटबंदीच्या बाहेर जातो, तर उजवा रस्ता हा तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. या गुहा मागे टाकून आपण किल्ल्याच्या पडझड झालेल्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. या लळिंग किल्ल्याचा घेर हा आटोपशीर आहे. मध्यभागी एक छोटीशी टेकडी आणि तिच्यावरच या गडाचा बाले किल्ला आणि उर्वरित सपाटीचा भाग तटाकडेने धावणारा आहे. या तटाकडेच्या फेरीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून डावीकडे व उजवीकडे या दोन वाटा फुटतात. अगदी सुरुवातीलाच उजव्या हाताला वळावे. या लळिंग किल्ल्याला निघाल्यापासूनच सतत खुणावत असणारे कमानींचे बांधकाम इथे पुढ्यातच उभे असते. पूर्व दिशेच्या तटालगतचे हे बांधकाम असून या तटांवरच विटांचे बांधकाम केलेले आहे. तसेच त्यामध्ये गवक्षांच्या कमानी या नटवलेल्या आहे.
भिंतीच्या डोक्यावर पुन्हा पाकळ्यांच्या नक्षींची ओळ दिसते. शेजारच्या तटावरही मारगिरीच्या या चर्या मुस्लिम स्थापत्य शैलीतील ही सारी कलात्मक आहे. समोरच एक ध्वजस्तंभ आपल्याला दिसून येतो. इथून वर आल्यावर उजवीकडे गडाची तटबंदी व बुरुज, त्याच्या माथ्यावर तोफेचा गोल कट्टा आपल्याला पाहायला मिळतो. या तोफेच्या माऱ्यात या गडाच्या या उत्तर बाजूच्या खालच्या सर्व टप्प्यात दिसून येतो. याच ठिकाणावरून आपल्याला मुंबई आग्रा महामार्ग आणि धुळे शहर हे वातावरण स्वच्छ असल्यास पाहायला मिळते. सध्या या गडाची बऱ्यापैकी डागडोजी करण्यात आलेली आहे. उजव्या बाजूच्या तटाकडेने सरळ चालत आल्यास समोरच आपल्याला ललिता मातेचे एक छोटे खाणी मंदिर दिसून येते. या किल्ल्यावर राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो, परंतु येथे केवळ 2च जण राहू शकतात. या मंदिरासमोरच अनेक चौतरे असून त्यातील एक राजवाड्याचा चौतरा आहे. या लळिंग किल्ल्यावरची सारी बांधकामे ही फारुकी काळातील असावी. या ललिता मातेच्या मंदिरामागे एक जुने गच्ची बांधकाम असलेली दारू कोठाराची इमारत लागते. या कोठाराच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक असून कातळ कोरीव 3 पाण्याची टाकी आहेत. या पाण्याच्या टाक्यांना लागूनच एका काळ्या दगडातील बांधीव चौकोनी कुंड आहे. या गडाच्या काठाकाठाने लळिंग किल्ल्याच्या पश्चिमेकडील चोर दरवाजात पोहोचायचे. हा दरवाजा, त्याच्यात घेऊन जाणारा दगडी जिना व त्याची तटबंदी ही आजही चांगल्या स्थितीत उभी आहे. या गुप्त दरवाजाने खाली उतरणारी वाट ही गडाच्या माचीवर घेऊन जाते. या गडाच्या पठारावर आजही आपल्याला खडकात कोरलेले काही पाण्याचे टाके दिसतात. या पठाराच्या सभोवतालची तटबंदी ही पडद्याच्या भिंतीपर्यंत मातीत गाडली गेली होती. काही ठिकाणी तटबंदीवर कमानी दिसतात. या तटबंदीवरून नैऋत्येकडून पिसोळगड, कंक्राळा, गाळणा असे अनेक किल्ले दिसतात. वाटेतच खडकात बांधलेली 3 पाण्याची टाकी आहे, ज्यामध्ये उन्हाळ्यातही पाणी असते. जरी या पाण्याचा वास येत असला तरी हेच पाणी किल्ल्यावर येणाऱ्या लोकांना पिण्यासाठी वापरले जाते, परंतु ते पिण्यायोग्य वाटत नाही. इथून पुढे बाले किल्ल्याचे पठार आहे. या पठारावर आपल्याला अनेक प्रकारच्या रचना दिसून येतात. आता या गडाच्या ऐतिहासिक माहितीविषयी जाणून घेऊ. महाराष्ट्रातील ऐतिहासिक राजघराण्यांमध्ये खानदेशातील फारुकी घराणे हे एक मोठे राजघराणे होते. या घराण्याने या खानदेशावर तब्बल 200 वर्षे राज्य केले. इसवी सन 1370 मध्ये मालिक यांनी या फारुकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इसवी सन 1370 ते 1399 या कालखंडात फारुकी घराण्याला राजा मालिक याच्याकडे या लळिंग किल्ल्याचा ताबा होता. त्यानंतर इसवी सन 1399 मध्ये मालिकच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा नसीर खान याच्या ताब्यात लळिंगचा परिसर आला व हा भाग फारुकी राजवटीचे सत्ता केंद्र बनला. नसीर खानाने या किल्ल्याला राजधानीचा दर्जा दिला व लळिंग ही खानदेशाची राजधानी बनवली. त्यानंतर हा किल्ला फारुकी घराण्याकडून मुघलांच्या ताब्यात गेला व हे ठिकाण मुघलांच्या काळात त्यांचे प्रमुख लष्करी केंद्र बनले. त्यानंतर जवळपास 100 वर्षांनी सन 1752 मध्ये मराठ्यांनी भालकीच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यानंतर लळिंग किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. पेशव्यांनी गड मल्हारराव होळकरांच्या ताब्यात दिला व त्यांच्या आधिपत्याखाली लळिंगचा कारभार सुरू झाला. इसवी सन 1818 मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर आपली लळिंग या किल्ल्याची भटकंती आज पूर्ण झाली. या गडाची दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा किल्ला इतका ऐतिहासिक असून सुद्धा हा आज दुर्लक्षित आहे. आपण सगळ्यांनी या किल्ल्यावर कचरा न टाकता इतिहास जपण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन किल्ला व मंदिरांच्या प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.